नमस्कार. पुन्हा एकदा स्वागत आहे एच.एस.के मराठी जी.के या यूट्यूब चॅनलमध्ये. पहिला प्रश्न बघूया. संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी सांगितली होती? नेवासे या ठिकाणी सांगितली होती. खालीलपैकी कोणता जिल्हा महाराष्ट्रात प्रथमच स्मार्ट पोलीस जिल्हा म्हणून जाहीर करण्यात आला आहे? सातारा जिल्हा. महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन म्हणून कोणाला ओळखले जाते? कर्मवीर भाऊराव पाटील. विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे? पवनार. कोणत्या ठिकाणाला महाराष्ट्रातील चेरापुंजी म्हणून ओळखले जाते? आंबोली. केसरी या मराठी वृत्तपत्राची स्थापना कोणी केली? बाळ गंगाधर टिळक. कोणत्या न्यायमूर्तीच्या विरोधात राज्यसभेमध्ये महाभियोग प्रस्ताव मांडण्यात आला आहे? न्यायमूर्ती यशवंत वर्मा. कोणत्या कलमातील तरतुदीनुसार भारतरत्न व पद्मसन्मान प्रदान केले जातात? कलम 18 नुसार. हमारा पडोस हमारा समाधान ही योजना कोणत्या राज्याने सुरू केली आहे? पश्चिम बंगाल. अमृत बाजार पत्रिका हे वर्तमानपत्र कोणत्या नेत्याचे मुखपत्र बनले होते? जहालवाती नेते. राष्ट्रपती राजवट ही घटनेच्या कोणत्या कलमाने लागू करता येते? कलम 356. महाराष्ट्र राज्यातील नगर परिषदांचा कारभार कोणत्या अधिनियमान्वये चालवला जातो? महाराष्ट्र नगर परिषदा नगरपंचायती अधिनियम 1965. विनोबा भावे यांचे परमधाम आश्रम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? पवनार. नवजवान भारत सभेची स्थापना कोणी केली होती? भगतसिंग. भारतातील सर्वात मोठा हरित अमोनिया प्रकल्प कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे? ओडिसा. बटाटा हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे? पोर्तुगीज. वाजत गाजत सांजत आज या ओळीत कोणत्या अलंकाराचा उपयोग केला आहे? अनुप्रास अलंकार. तू घरी असला तर मी त्याच्याकडे थांबेल या वाक्याचा प्रकार कोणता? संकेतार्थ वाक्य. आज लागणे या वाक्य प्रचाराचा अर्थ ओळखा. आज लागणे म्हणजेच झळ लागणे. महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर कोणते आहे? चालेर. पहिली भूविकास बँक कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आली? पंजाब. हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? नायट्रोजन. महाड येथील 14 तळ्याचा सत्याग्रह कोणत्या वर्षी झाला होता? 1927.